हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही निघालो होतो कॅरलच्या वाढदिवसानिमित्त ड्रेस घ्यायला. पण त्याआधी घरातला जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो ना बायकांना, सकाळ संध्याकाळ भाजीला काय करायचं, तो मी सोडवून चाललेली होती. आज शिमला मिरचीची भाजी करायची होती आणि त्यासाठी ना शेंगदाणे मी भाजून घेतले. त्यासोबत ना थोडंसं लसण कोथिंबीर वाटून घ्यायचं. शिमला मिरचीचे देठ कट करून घेतलेले. इथे तेलामध्ये मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायच्या, मीठ टाकून परतून झाल्यावर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची शिमला मिरची. इथे ना आता शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा. परतून झालं त्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, जसं हळद, मीठ, मिरची, गरम मसाला, धने पावडर. परतून घ्यायचे मसाले आणि परतून झालं लगेचच पाणी सोडायचं. पाण्याला उकळा आला की लगेचच त्यामध्ये ना शिमला मिरची सोडायची. शिमला मिरचीला आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे आपण तशी ठेवू शकतो. मी पातळच ठेवलेली होती. आणि इथे शॉपमध्ये आलेलो सगळं कामं वगैरे आवरून, आणि इथे आल्यावर ना बऱ्याच वेळ थांबावं लागलं कारण तिथे पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू होतं. इथे आल्यावर ना 2 ड्रेस चूज केलेले, पण दोन्हीही घेतलेले नाही कारण ना दोन्ही शर्ट जे आहे ना टाईट झालेले होते. फायनली एक ड्रेस घेऊन आम्ही घरी आलेलो होतो. आणि थोडासा किराणासुद्धा संपलेला होता, तो ना भरून ठेवलेला. आणि इथे ना तूप सगळं बर्नीमध्ये फिल करून ठेवलेलं आणि पुसून घेतलेली बर्नी, स्वच्छ करून ठेवलेली, किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून ठेवलेला. आणि जर किचन कट्टा स्वच्छ नसेल तर आम्हा बायकांना झोप लागणार नाही रात्रीची. त्यामुळेच आम्ही ना किचन कट्टा सगळ्यात पहिले स्वच्छ करून ठेवतो.